बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संत देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेला आता 1 महिन्याचा कालावधी लुटला, मात्र अजूनही हत्येचा उलगडा झाला नाही। पोलिसांनी आता कारवाईला वेग दिला असून एकूण 8 जणांना अटक केली। या सगळ्यांची सीआयडी आणि एसआयटी कडून कसून चौकशी केली जाते। संत देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते। आता देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली। ज्यावेळी संत देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती, त्यावेळी एका आरोपीने घटनास्थळावरून एक व्हिडिओ कॉल केला होता। व्हिडिओ कॉलवर एकूण 6 लोक होते, जे संत देशमुख यांची हत्या लाईव्ह बघत होते, अशी माहिती तपासात समोर आली। या हत्या प्रकरणातील आरोपी प्रतीक घुले याने हा व्हिडिओ कॉल केला होता, पण आरोपी प्रतीक घुले याने हा व्हिडिओ कॉल कोणा व्यक्तीला केला नव्हता, तर त्याने हा व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपवरील मोकारपंथी नावाच्या एका ग्रुपवर केला होता। या ग्रुपमधील 6 जण या व्हिडिओ कॉलवर लाईव्ह होते। या 6 जणांसमोर संत देशमुख यांना बेदम मारहाण केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली। विशेष म्हणजे व्हिडिओ कॉलवर सर्व 6 जण 17 ते 19 या वयोगटातील होते। आता हे 6 जण कोण होते आणि संत देशमुख यांना मारहाण होताना या ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्याचं नेमकं कारण काय होतं, याची माहिती अद्याप समोर आली नाही। पोलीस याबाबतचा तपास करत आहेत। एका महिन्यात संत देशमुख हत्या प्रकरणात काय काय घडलं ते पाहूयात। 6 डिसेंबर रोजी संत देशमुखांचा मस्साजोग पवनचक्कीवर वाद झाला होता। त्यानंतर 9 डिसेंबर रोजी सरपंच संत देशमुखांची हत्या करण्यात आली। त्यानंतर धनंजय देशमुखांनी केज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। केज पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला। 10 डिसेंबर रोजी बीडमध्ये सामान्यांचा रस्ता रोको करण्यात आला। जयराम चाटे आणि महेश केदारला 10 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। 11 डिसेंबरला क्राईम ब्रांचकडून प्रतीक घुलेला अटक करण्यात आली। वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 13 डिसेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। 14 डिसेंबरला केज पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर पाठवले। विष्णू चाटेची राष्ट्रवादीतून हकलपट्टी करण्यात आली। 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक करण्यात आली। 19 डिसेंबर रोजी देशमुखांच्या शवविच्छेदनात मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं। 21 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली करण्यात आली। नवनीत कावत नवे पोलीस अधीक्षक झाले। शरद पवार आणि अजितदादांनी 21 डिसेंबर रोजी कुटुंबियांची भेट घेतली। 24 डिसेंबरला खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला। 3 जानेवारी रोजी डॉक्टर संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सोनवणेला अटक करण्यात आली। 4 जानेवारी रोजी सुधीर सांगळे सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली। 6 जानेवारी रोजी शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षीयांची राज्यपालांची भेट घेतली। 7 जानेवारीला देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे।